नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मस्त गरमागरम असा ब्रेड पकोडा बनवलेला आहे। पावसाळ्यात चहासोबत भजी म्हणा किंवा असं काहीतरी चटपटीत खायचं असेल तर नक्कीच हा ब्रेड पकोडा ट्राय करा। अगदी झटपट होणारा आणि सिंपल रेसिपी आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 5 ते 6 उकडलेले बटाटे घेतले। बटाटे व्यवस्थित मॅश करून घेतले मॅशरने किंवा हाताने कुस्करून देखील घेऊ शकताय तुम्ही। आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 7-8 लसूण पाकळ्या, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा जिरं बारीक वाटून घेतलं। त्यानंतर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलंय। जिरं मोहरीची फोडणी करून घेतली, हिरवं वाटण त्यात टाकून घेतलं, व्यवस्थित असं परतून घेतलं। पाव चमचा यात आता हिंग आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे, व्यवस्थित परतायचं आहे। आणि चवीपुरतं यात आता याच फोडणीमध्ये मी मीठ टाकून घेणार आहे। तर इथे अर्धा चमचा मी मीठ वापरते। तर फोडणीतच मी मीठ टाकून घेतलंय। आता हे मीठ देखील फोडणीत एकत्र करून घ्यायचं आहे आणि उकडलेला बटाटा यात टाकून घ्यायचा आहे। बटाटा टाकून घेतल्यावर गॅस लगेच बंद करून घेतला आहे आणि बटाटा हा फोडणीमध्ये एकजीव करून घेतलेला आहे। तर ही बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे। एका ताटामध्ये मी ही भाजी आता थंड होण्यासाठी काढून घेते। आता इथे एका भांड्यात मी 5 ते 6 चमचे बेसन पीठ घेत आहे। आता हे बेसन पीठ सरसरीत असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। यात चवीपुरतं मीठ टाकले, पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय। आधी सुके जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घेतले बेसन पिठात, नंतर थोडं थोडं पाणी घालून याचं सरसरीत बॅटर बनवून घेणार आहे। बॅटर हे जास्त घट्टसर नाही ठेवायचं आहे किंवा खूप जास्त पातळही नाही करायचं आहे, एकदम मीडियम अशी कन्सिस्टन्सी याची पाहिजे या पद्धतीने। आता यात एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि जे ब्रेड आपण वापरणार आहोत ते आधी त्रिकोण आकारात असे मी कट करून घेणार आहे। तर ब्रेडचे असे 2 स्लाइस एका ब्रेडचे असे करून घेणार आहे या पद्धतीने। आता ह्या ब्रेडला एका स्लाइसला मी जी बटाट्याची भाजी बनवली आहे ती अशी लावून घेणार आहे आणि यावर दुसरा ब्रेड ठेवून व्यवस्थित असं दाबून घेणार आहे, जेणेकरून आतली बटाट्याची भाजी बाहेर येणार नाही आणि बेसन पिठात घोळवून तेलामध्ये व्यवस्थित असे मंद आचेवर तळून घेणार आहे। तर सर्वात आधी तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलंय। तर तेल अगदीच कडकडीत गरम नाही केलं आहे आणि खूप थंडही नाही ठेवले। त्यानंतर हे ब्रेड पकोडे असे मंद आचेवर तळून घेतलेले आहे, जेणेकरून बेसन पीठ हे आत कच्चं राहणार नाही, व्यवस्थित असे तळले जातील। तर या पद्धतीने ब्रेड पकोडा मस्त इथे तयार झालेला आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।